नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज आपण 19 मार्च 2026 रोजीच्या करंट अफेअर्सचं सेशन बघणार आहोत। मित्रांनो, आज गुढीपाडव्यानिमित्त 30% डिस्काउंट अभ्यास मित्राचे सर्व बॅचेस, नोट्स सगळ्यांवर हे डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे। सुरू करूया मग आजचं सेशन। बघा, पहिला प्रश्न आहे, मार्च 2026 मध्ये भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाचे म्हणजे सेबीचे पूर्णवेळ सदस्य म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? तर सेबी नावाची संस्था आहे, तिची 1988 मध्ये स्थापना करण्यात आली होती। तिला वैधानिक दर्जा जो आहे म्हणजे तिच्यासाठी कायदा करून तिला वैधानिक दर्जा जो आहे तो 1992 मध्ये देण्यात आला। तिचे अध्यक्ष जे आहे ते तुहिन कांत पांडे हे आहे। आणि आता त्यामध्ये सदस्य म्हणून पूर्णवेळ सदस्य म्हणून के व्ही रमन्ना मूर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तर के व्ही रमन्ना मूर्ती, कोप्पेला वेंकट रमन्ना मूर्ती हे जे आहे ते सेबी मध्ये सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलेले। सेबीची स्थापना 12 एप्रिल 1988 ची। सेबीचा फुल फॉर्म आहे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया। आपण जर बघितलं तर 30 जानेवारी 1992 रोजी सेबीला काय करण्यात आलेले, वैधानिक दर्जा देण्यात आलेला आहे। सेबीचा कायदा कधीचा आहे तो सुद्धा 1992 चाच आहे। मुख्यालय मुंबई महाराष्ट्रामध्ये, अध्यक्ष तुहिन पांडे आहे। दुसरा प्रश्न, वर्ष 2026 साठी प्रतिष्ठित संगीत कलानिधी पुरस्कारासाठी कुणाची निवड करण्यात आली? तर संगीत कलानिधी पुरस्कार जो आहे मित्रांनो तर तो मिळालेला आहे जयंती कुमारेश यांना। तर मद्रास म्युझिक अकॅडमी 2026 मद्रास म्युझिक अकॅडमी मार्फत हा पुरस्कार दिला जातो। मग मद्रास म्युझिक अकॅडमीने 2026 सालचा संगीत आणि नृत्य पुरस्काराची घोषणा जी आहे ती केलेली आहे। या वर्षाच्या उत्तरार्ध मद्रास संगीत अकॅडमीच्या 100व्या वार्षिक संमेलन आणि संगीत महोत्सवामध्ये संगीत पुरस्कार जे आहे ते प्रदान केले जातील। आता त्याची घोषणा झालेली आहे। तर संगीत कलानिधी पुरस्कार मिळालेला आहे जयंती कुमारेश यांना, वीणा वादन करत असतात त्यानंतर नृत्य कलानिधी पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे नरेंद्रजी यांना भरतनाट्यम नृत्यासाठी। त्यानंतर टी कृष्णमाचारी पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे इज्जिकुडी एम सुब्रमण्यम यांना नागस्वरम या वाद्ययंत्रासाठी आणि TKV रामानुजाचार्यलू यांना व्हायलन वाद्यासाठी। संगीत कला आचार्य पुरस्कार सुगंधा कालमेघम यांना मिळालेला आहे गायनासाठी। मित्रांनो, पुढे जाऊया। तिसरा प्रश्न, BNP परिबा ओपन इंडियन वेल्स 2026 टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद कुणी जिंकलेलं आहे? तर BNP परिबा ओपन इंडियन वेल्स 2026 ही स्पर्धा जी आहे ही जिंकलेली आहे जनिक सिन्नरने। त्याने पराभव केलेला आहे डेनियल मेदवेदेवचा। मित्रांनो, तुम्हाला ऑस्ट्रेलियन ओपन जी रिसेंटली झालेली त्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो। ऑस्ट्रेलियन ओपन 2026 तर ही स्पर्धा कुणी जिंकली होती? ही स्पर्धा कार्लोस अल्कराजने जिंकलेली आहे। तर हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे पुरुषांमध्ये। आता ही इंडियन वेल्स ओपन BNP परिबा ओपन म्हणून सुद्धा ओळखली जाते। तर ही अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे आयोजित केली जाणारी एक टेनिस स्पर्धा आहे जी जनिक सिन्नरने जिंकलेली आहे, जो इटलीचा आहे। उपविजेता डॅनियल मेदवेदेव राहिलेला आहे। त्यानंतर जर बघितलं महिलांमध्ये ही स्पर्धा अरिना सबलेंकाने जिंकली, जी बेलारुसची आहे। उपविजेती एलिना रायबकिना राहिलेली आहे, जी कझाकिस्तानची। मित्रांनो, आता एलिना रायबकिना हिने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जी आहे तर ती महिलांच्या कॅटेगरीमध्ये जिंकलेली आहे। ही बाब लक्षात ठेवायची आहे। पुढे जाऊया। पुरुष दुहेरीचं विजेतेपद, महिला दुहेरीचे विजेतेपद इथं लक्षात जास्त काही ठेवायची गरज नाही। ही जी काही इंडियन वेल्स ओपन आहे तर या इंडियन वेल्स ओपन बाबत पुरुष आणि महिलांचं विजेतेपदच लक्षात ठेवायचं आहे। एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणून तुम्हाला इथं दिलेलं आहे। तर ज्यांना लक्षात ठेवायचं असेल ॲडिशनल इन्फॉर्मेशन त्यांनी लक्षात ठेवू शकता। पुढे जाऊया। स्पर्धा परीक्षेच्या मोफत तयारीसाठी साथी ॲप सुरू करण्याकरता शिक्षण मंत्रालयाने कोणत्या IIT सोबत सहयोग केलेला आहे किंवा करार केलेला आहे? तर साथी ॲप जे आहे ते स्पर्धा परीक्षांची मोफत तयारी करवण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे IIT कानपूर आणि त्याचबरोबर जर बघितलं शिक्षण मंत्रालय, तर या दोघांमध्ये यासाठी काय झालेलं आहे, करार झालेला आहे साथी ॲप। आणि कशासाठी? हे स्पर्धा परीक्षेच्या तयारीबाबतचं। तर साथीचा फुल फॉर्म आहे सेल्फ असेसमेंट टेस्ट अँड हेल्प फॉर एंट्रन्स एक्झाम। तर साथी ॲप शिक्षण मंत्रालय आणि IIT कानपूर यांनी विकसित केला आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बळ विद्यार्थ्यांना JEE नीट आणि इतर राज्यस्तरीय परीक्षेसाठी दर्जेदार प्रशिक्षण
आणि अभ्यास साहित्य विनामूल्य उपलब्ध करून देण्यासाठी हे ॲप निर्माण करण्यात आलेलं आहे. 5वा प्रश्न आहे, नवी दिल्ली येथे आयोजित वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026 मध्ये कोणत्या देशाने पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान मिळवलं? तर पदक तालिकेमध्ये वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026 मध्ये भारत हा अव्वल राहिलेला आहे, रशिया दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे. या स्पर्धेमध्ये जर बघितलं तर भारतीय खेळाडूंनी 75 सुवर्ण, 69 रौप्य आणि 64 कांस्य पदक जिंकलेले आहे आणि एकूण 208 पदक जिंकली. दुसऱ्या क्रमांकावर रशिया राहिलेला आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर नवी दिल्ली येथे आयोजित 2026 आवृत्ती जी आहे तर ती 13वी होती. तर 13व्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स आपण जर बघितलं तर या आवृत्तीमध्ये भारताने सगळ्यात जास्त पदकं जी आहे 208 जिंकलेली आहे. दुसऱ्या क्रमांकाचा देश सुद्धा लक्षात ठेवा, रशिया. पुढे जाऊया. पंचुडोला उत्सव किंवा पंचुडोला मेलाना म्हणून साजरा केला जाणारा उत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? तर हा पंचुडोला उत्सव जो आहे तो ओडिशामध्ये सेलिब्रेट केला जातो. होळीच्या नंतर साजरा केला जाणारा हा उत्सव आहे. हा उत्सव भगवान जगन्नाथाचा अवतार असलेला भगवान डोल गोविंद म्हणजे कृष्ण आणि देवी राधा यांना समर्पित आहे. पुढे जाऊया. 7वा प्रश्न, मार्च 2026 मध्ये पोट्टी श्रीरामलू यांच्या 125व्या जयंतीनिमित्त अनावरण करण्यात आलेला त्यांचा 58 फूट उंच ब्रॉन्झचा पुतळा कुठे आहे? तर पोट्टी श्रीरामलू यांनी आंध्र प्रदेशच्या निर्मितीमध्ये एक मोलाचं योगदान जे आहे ते दिलं होतं. उपोषण केलं होतं. उपोषण केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर लगेच आंध्र प्रदेशची भाषेच्या आधारावर निर्मिती करण्यात आली होती. तर आंध्र प्रदेशमध्ये अमरावती या ठिकाणी पोट्टी श्रीरामलू यांचा पुतळा जो आहे तो उभारण्यात आलेला आहे. त्याची उंची लक्षात ठेवा, आकडा आहे 58 आणि एकक आहे फूट. कधी कधी आपल्याला मीटर दिला तर त्यामुळे आपलं चुकतं. 58 फूट आणि तिथं कधी 58 मीटर, आपण गोंधळून जातो आणि मग कधी कधी चुकून येतो. तर 58 फूट आहे उंची, लक्षात ठेवायची आहे. तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी स्वातंत्र्य सैनिक पोट्टी श्रीरामलू यांच्या 125व्या जयंतीनिमित्त अमरावती आंध्र प्रदेश येथे त्यांच्या 58 फूट उंच ब्रॉन्झ पुतळ्याचं अनावरण केलं आहे. अमरजीवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोट्टी श्रीरामलू यांनी तेलुगू भाषिक लोकांसाठी स्वतंत्र राज्याच्या म्हणजे आंध्र प्रदेशच्या मागणीसाठी 56 दिवसांचं उपोषण केलं होतं आणि 15 डिसेंबर 1952 रोजी त्यांचं निधन झालं होतं. त्यांच्या बलिदानामुळे 1 ऑक्टोबर 1953 रोजी भाषिक आधारावर पहिलं राज्य आंध्र प्रदेश निर्माण झालेलं आहे. मित्रांनो, या ज्या सगळ्या बॅचेस आहे या बॅचेसवर गुढी पाडव्याच्या निमित्ताने 30% डिस्काउंट आहे. गुढी नावाचं कुपन तुम्ही अप्लाय करा, डिस्काउंटचा फायदा घ्या. टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला लेक्चरचे नोटिफिकेशन आणि इंस्टाग्रामचा पेज जॉईन करून ठेवा, ज्यावर अभ्यासविषयक रील्स बघायला मिळेल. 8वा प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट आहे. जितेजी अलाहाबाद या हिंदी आत्मचरित्रासाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2025 कोणाला सन्मानित केलं जाणार आहे? तर जितेजी अलाहाबाद या आत्मचरित्रासाठी आपण जर बघितलं साहित्य अकादमी पुरस्कार ममता कालिया यांना मिळालेला आहे. आणि कोणत्या भाषेसाठी? तर हिंदी भाषेसाठीचा त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार जो आहे तो प्रदान करण्यात आलेला आहे. मग आता आपण इथं खूप साऱ्या भाषा मी दिलेल्या आहेत, पण तुम्हाला काही स्पेसिफिक भाषाच लक्षात ठेवायच्या आहे. जसं की मराठी भाषेसाठी कल्याणिल्य रेषा हे आत्मचरित्र आहे राजू बाविस्कर यांचं. तर कल्याणिल्य रेषा या आत्मचरित्रासाठी राजू बाविस्कर यांना मराठी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. हिंदी भाषेचा जितेजी अलाहाबाद, ममता कालिया नाव लक्षात ठेवायचं. त्यानंतर इंग्रजी भाषेचा पुरस्कार जो आहे तो नवतेज सरना यांना क्रिम्सन स्प्रिंग्स या कादंबरीसाठी हा पुरस्कार मिळाला. त्यानंतर आपल्याला लक्षात ठेवायची संस्कृत भाषा. तर संस्कृत भाषेचा पुरस्कार जो आहे तो महामहोपाध्याय साधू भद्रेशदास यांना मिळालेला आहे. त्यांच्या या प्रस्थान चतुस्तेय ब्रह्मघोषः या कवितेसाठी. बाकी तुम्ही इतर भाषेचे नाही लक्षात ठेवले तरी पण चालेल, पण इंग्रजी, मराठी आणि हिंदी लक्षात ठेवा. आजकाल ते जोडी लावायला विचारलं जात आहे. 9वा प्रश्न आहे. मार्च 2026 मध्ये कोणता देश आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 118वा सदस्य बनला? तो रोमानिया जो आहे तो इंडियन सोलर अलायन्सचा 118वा सदस्य देश बनलेला आहे. त्याने मार्च 2023 मध्येच जो करार आहे त्यावर स्वाक्षरी केली होती, पण आता ऑफिशियल मार्च 2026 मध्ये जर बघितलं डिसेंबर 2023 मध्ये करारावर स्वाक्षरी केली होती आणि आता मार्च 2026 मध्ये जर बघितलं तर तो ऑफिशियली 118वा ISA चा सदस्य देश बनलेला आहे. मित्रांनो, तर रोमानियाचे राजदूत सेना लतीफ यांनी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाला अनुमोदनाचे दस्तऐवज सुपूर्द केले. त्यानंतर रोमानिया अधिकृतपणे
ISA चा पूर्ण सदस्य बनलेला आहे. तर ISA ची स्थापना जी आहे ती COP21 मध्ये 30 नोव्हेंबर 2015 रोजी करण्यात आली होती. मुख्यालय गुरुग्राम हरियाणा मध्ये आहे. महासंचालक आशिष खन्ना आहे. अध्यक्ष देश भारत आहे आणि उपाध्यक्ष देश जो आहे तो फ्रान्स आहे. पुढील प्रश्न आहे, मार्च 2026 मध्ये इंडियन ऑर्किड फेस्टिवल 2026 कुठे यशस्वीरित्या संपन्न झाला? तर इंडियन ऑर्किड फुलांचा जो काही उत्सव आहे तो पोकयांग सिक्कीम मध्ये संपन्न जो आहे तो झालेला आहे. तर पोकयांग लक्षात ठेवा, इंडियन ऑर्किड फेस्टिवल सिक्कीम मध्ये आयोजित करण्यात आला आणि त्याची थीम होती ऑर्चिड फॉर ब्युटी अँड प्रॉस्पेरिटी. पुढील प्रश्न 11वा, इंडियन बँक्स असोसिएशनने मार्च 2026 मध्ये RRB कॉन्क्लेव्ह 2026 RRB साठी नेक्स्ट जेन सुधारणा आव्हाने आणि संधी या उपक्रमाचं आयोजन कुठे केलं? तर नवी दिल्लीमध्ये केलेलं आहे. प्रादेशिक ग्रामीण बँका म्हणजेच RRB ना बळकटी देण्यासाठी त्यांना विकसित भारत 2047च्या दूरदृष्टी संरेखित करण्यासाठी वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाच्या मार्गदर्शनाखाली या परिषदेचं आयोजन करण्यात आलं. फक्त एवढं लक्षात ठेवा की RRB विषयक परिषद जी आहे जी मार्च 2026 मध्ये आयोजित करण्यात आली तिचं आयोजन नवी दिल्लीमध्ये झालेलं आहे. तिचं आयोजन जे आहे तर आपण जर बघितलं वित्त मंत्रालयाने केलेलं आहे. 12वा क्वेश्चन अतिशय महत्त्वाचा इम्पॉर्टंट आहे. नासाच्या कोणत्या मोहिमेअंतर्गत डायमॉर्फोस नावाच्या लघुग्रहाशी टक्कर देऊन संपूर्ण लघुग्रह प्रणालीची कक्षा यशस्वीरित्या बदलण्यात आली? तर नासाच्या कोणत्या मोहिमेअंतर्गत हे करण्यात आलं? तर नासाची डार्ट मिशन होतं. डार्ट मिशन अंतर्गत एक उपग्रह नासाने अवकाशामध्ये सोडला आणि एक जे डायमॉर्फस नावाचा एक लघुग्रह होता तर त्या लघुग्रहाला तो उपग्रह कृत्रिम उपग्रह धडकला आणि त्या आपण जर बघितलं तर ऑब्जेक्टची दिशा जी आहे ती चेंज झाली. डार्ट काय असतं? तर डार्ट म्हणजे छोटा बाण किंवा आपण जर बघितलं तर ते खेळ खेळतात बघा, गोल असतं आणि त्याच्यावर निशाणा लावायचा असतो, त्याला डार्ट म्हटलं. तर तशा प्रकारे इथं उपग्रह फेकून मारला एका ॲस्ट्रॉइडवर आणि तो ॲस्ट्रॉइड जर बघितलं त्याने आपली दिशा चेंज केलेली आहे. तर डार्ट मिशन महत्वाचं आहे. नासाचं मिशन आहे डबल ॲस्ट्रॉइड रिडायरेक्शन टेस्ट, हा डार्टचा फुल फॉर्म आहे. बघा, एखाद्या अंतराळ यानाला लघुग्रहाशी टक्कर देऊन त्याचा मार्ग बदलता येतो का हे तपासण्याची जगातील पहिलीच चाचणी होती. आपण जर बघितलं तर या टक्करेची तारीख होती 26 सप्टेंबर 2022. पण आता आपल्याला आपण जर बघितलं तर आता ही सगळी माहिती जी आहे ती सध्या आपल्याला कळलेली आहे. डार्ट अंतराळयान अंदाजे 22,500 किमी तास वेगाने डिमॉर्फसला धडकलेला आहे. म्हणजे आपण लॉन्च तर ते मागच केलं होतं, डार्ट मिशन मागच आपण सुरू केलं होतं, पण ते आता यशस्वीरित्या त्या लघुग्रहाची किंवा जे काही ॲस्ट्रॉइड होतं त्याची आपण काय केलेली आहे, दिशा जी आहे ती बदललेली आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. हे मिशन तर जुनं आहे, पहिलेच आपण उपग्रह लॉन्च केला होता, तर ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढे जाऊया. 13वा प्रश्न, HDFC ॲग्रो जनरल इन्शुरन्सच्या नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कुणाची नियुक्ती झाली? तर या पदावर पार्थ नील घोष यांची नियुक्ती झालेली आहे. त्यांनी कोणाची जागा घेतली? तर त्यांनी अनुज त्यागी यांची जागा घेतलेली आहे. ते 16 एप्रिल 2026 पासून आपला पदभार स्वीकारणार आहे. 14वा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च 2026 मध्ये PM किसान योजनेचा 22वा हप्ता कोणत्या ठिकाणाहून वितरित केला? तर PM किसान योजनेचा 22वा हप्ता जो आहे तो गुवाहाटी आसाम मधून वितरित करण्यात आलेला आहे. एकूण रक्कम DBT द्वारे 18,640 कोटी रुपये रक्कम जी आहे तर ती PM किसान योजनेअंतर्गत वितरित करण्यात आलेली आहे. ज्या योजनेअंतर्गत 6,000 रुपये वर्षातून 3 वेळा 2,000 रुपये करून शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये टाकले जातात. 15वा प्रश्न आहे, मार्च 2026 मध्ये कोणत्या राज्यातून GI टॅग लावलेला जोहा तांदळाचा साठा युनायटेड किंगडम आणि इटलीला निर्यात करण्यात आला? तर GI टॅग असलेला एक जोहा तांदूळ आहे तर त्याची पहिली खेप जी आहे तर ती UK आणि इटलीला निर्यात करण्यात आली. हा तांदूळ जो आहे तो आसामचा आहे. आसाम राज्यातील GI टॅग असलेला हा तांदूळ आहे. जवळपास 25 मेट्रिक टन तांदूळ जो आहे तो आपण निर्यात केलेला आहे. आजचे टेस्ट क्वेश्चन आहे, साहित्य अकादमी पुरस्कार जो आहे मित्रांनो तर तो कोणकोणत्या भाषेसाठी देण्यात आलेला आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. मराठी भाषेत कोणाला, हिंदी भाषेसाठी कोणाला, इंग्रजी भाषेसाठी कोणाला, संगीत कला निधी पुरस्कार कोणाला मिळालेला आहे हे सांगा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे डार्ट मिशन कोणत्या अंतराळ संस्थेचं आहे हे तुम्ही सांगायचं आहे. आय होप लेक्चर आवडला असेल, समजलं असेल. मग थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.